नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेक्शन बी मधील दुसरा टॉपिक म्हणजे 7वा टॉपिक एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. टॉपिकच्या सुरुवातीला इथं आपल्याला म्हटलेलं आहे लुकिंग बॅक. लुकिंग बॅक म्हणजे मागे वळून पाहताना. मागे वळून पाहताना याचा अर्थ काय की मागच्या वर्षी इयत्ता 8वीमध्ये जो भाग आपण शिकलेलो आहोत त्याची थोडीशी उजळणी करूया. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज मेंट बाय इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मराठीमध्ये त्याला आपण परिसंस्था असं म्हणतो. आता परिसंस्था म्हणजे काय, तर द थिंग्स विच आर प्रेझेंट इन आवर सराउंडिंग दे आर क्लासिफाईड इंटू 2 categories. First, that is biotic and abiotic factors. In biotic factors, plants, all living things, plants and animals and microorganisms are involved. And in abiotic factors, that is all non-living things such as soil, water, air, then sunlight. These factors are involved. So interaction, there in mutual interaction between biotic and abiotic factors forms a ecosystem. That is, in an ecosystem the biotic and abiotic factors interact with each other and that is nothing but the ecosystem. Second question, what are the different types of ecosystem. आता इकोसिस्टीमचे प्रकार कोणते आहेत. द इकोसिस्टीम्स दे आर मेजर 2 टाइप्स ऑफ द इकोसिस्टीम. फर्स्ट वन, इट इज ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, जलीय परिसंस्था असं त्याला म्हणू आपण. आणि सेकंड वन, दॅट इज द टेरेस्टेरियल इकोसिस्टीम. सो दीज आर द मेन 2 टाइप्स ऑफ द इकोसिस्टीम. थर्ड वन, हाऊ डू interactions take place between biotic and abiotic factors of an ecosystem. म्हणजे इकोसिस्टीमचे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स म्हणजे आंतरक्रिया कशा घडतात असं म्हटलेलं आहे. सो वी नो दॅट इन एव्हरी इकोसिस्टीम ऑल लिव्हिंग दॅट इज बायोटिक फॅक्टर्स डिपेंड्स ऑन अबायोटिक फॅक्टर्स. Like they get, for example, plant get food from the soil, water is required for the growth, sunlight is required. That is, biotic factors uses abiotic factors for their shelter to get their food. That means if the quality of the biotic factors are good, it decides the quality of the that abiotic factors are good, then it decides the quality of the biotic factors. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी अबायोटिक फॅक्टर्स अजैविक घटकांची उपलब्धता ही चांगली असते त्या ठिकाणी योग्य असते त्या ठिकाणी जैविक घटकांची उपलब्धता किंवा जैविक घटक हे सुद्धा चांगल्या पद्धतीने आढळतात. दॅट मीन्स बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स दे डिपेंड ऑन द इच अदर, ते एकमेकांवरती अवलंबून आहे. सो दस द इंटरॅक्शन्स टेक्स प्लेस बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. ओके, हिअर वी आर गोइंग टू स्टडी द सेकंड पॉइंट, एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेमध्ये एनर्जी फ्लो ऊर्जेचा प्रवाह कशा प्रकारे आढळतो हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, we have already learned the classification of living organism according to the mode of nutrition. म्हणजे आपण या अगोदरच सजीवांचं वर्गीकरण त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे पोषण पद्धतीनुसार त्यांचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. ते कोणकोणते आहेत, दॅट इज फर्स्ट वन आर प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक, ऑल प्लांट्स, दॅट इज ऑटोट्रॉफ विच कॅन मेक देअर ओन फूड. सेकंड दॅट इज कन्झ्युमर्स. कन्झ्युमर्स की ज्याला आपण काय म्हणतो, भक्षक असं म्हणतो. ओके, म्हणजे प्रोड्युसर्सला खाणारे, हेटेरोट्रॉप्स. ओके, सॅप्रोट्रॉप्स किंवा सॅप्रोफाईट्स, मृतोपजीवी असं त्याला म्हणू आपण, की जे डेड प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यावरती
अवलंबून आहेत. दे फीड्स ऑन डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स, म्हणजे मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषावर असतात ते सॅप्रोप्रॉड्स, मृतोपजीवी, अँड डिकम्पोजर्स, की ज्याला आपण काय म्हणतो, विघटक असं म्हणतो, की ऑल बॅक्टेरिया अँड ऑल फंजाय आर इन्व्हॉल्ड इन दिस, दॅट इज द डिकम्पोजर्स. म्हणजे अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे पोषण पद्धतीनुसार ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इंटू 4 categories, and these 4 categories are producers, consumers, saprophytes or saprotropes and decomposers. हे सगळ्या कॅटेगरी त्याच्या आपल्याला पाहायला मिळतील. ओके, कन्सिडर द व्हेरियस ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल याचा अर्थ आहे पोषण पातळी. ओके, ऑफ अन इकोसिस्टीम अराउंड यू ॲज गिव्हन बिलो, म्हणजे खाली काही पोषण पातळ्या ट्रॉपिक्स लेवल आपल्याला दिलेले आहेत आणि त्या कन्सिडर करून आपण त्यांचा अभ्यास करूया असं म्हटलं. इकोसिस्टीमच्या ट्रॉपिक लेवलचा आपण कन्सिडर करून त्याचा काय करूया, स्टडी करूया. आता या ट्रॉपिक लेवल्स कोणकोणत्या आहेत बघा. फर्स्ट आहे इज प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर याचा अर्थ आहे प्राथमिक भक्षक. ओके, आता त्याला काय म्हटलेलं आहे, हर्बीवोर्स. हर्बीवोर्स याचा अर्थ काय आहे, दॅट इज तृणभक्षी, शाकाहारी त्याला म्हणू आपण, किंवा वनस्पतींना खाणारे त्याला काय म्हणतो आपण, तृणभक्षी असं आपण म्हणतो. सेकंड दॅट इज ग्रास हुपर, स्क्वॅरल, इलेफंट एक्सेट्रा. ग्रास हुपर म्हणजे नागतोडा, म्हणजे खारुताई, आणि एलिफंट म्हणजे हत्ती. दे आर डायरेक्टली डिपेंड्स ऑन ॲटोट्रॉप्स, की हे प्रत्यक्ष कशावर अवलंबून आहेत, तर ॲटोट्रॉप्स म्हणजे प्रोड्युसर्सवर, म्हणजे वनस्पतींवर, म्हणजे प्रत्यक्ष वनस्पतींना खाणारे. दे आर कॉल्ड ॲज द प्रायमरी कंझ्युमर्स ऑर दे आर कॉल्ड ॲज द हर्बीवोर्स. ओके, दॅट इज दे आर फर्स्ट ट्रॉपिक लेवल, त्यांची पहिली म्हणजे भक्षण पातळी जी आहे ती पहिली येते. ओके, सेकंड दॅट इज सेकंडरी कंझ्युमर. पुन्हा जो भाग येतो तो आहे सेकंडरी कंझ्युमर, म्हणजे काय, द्वितीयक भक्षक त्याला म्हणू आपण. याला कार्निवोर्स म्हणजे मांसभक्षी किंवा मांसाहारी असं म्हटलेलं आहे. एक्झाम्पल फ्रॉग, आऊल अँड फॉक्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फ्रॉग म्हणजे बेडूक, घुबड, कोल्हा यासारखे प्राणी सेकंडरी कंझ्युमर. दीज कंझ्युमर्स यूज हर्बीवोर्स ॲज देअर फूड, म्हणजे हे काय खातात किंवा अन्न म्हणून कोणाचा उपयोग करतात, हर्बीवोर्स म्हणजे जे तृणभक्षी प्राणी आहेत त्यांचा अन्न म्हणून वापर करतात, म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, सेकंडरी कंझ्युमर. ओके, नाव थर्ड इट इज अपेक्स ऑर टॉप कंझ्युमर. अपेक्स म्हणजे काय, सर्वोच्च भक्षक त्याला असं म्हटलेलं आहे, टोकाचे. ओके, त्याला सुद्धा कार्निवोर्स मांसभक्षी असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये टायगर, लायन, दीज कंझ्युमर्स आर हर्बीवोर्स ॲट देअर फूड. नो अदर ॲनिमल्स फीड ऑन द टॉप कंझ्युमर्स, म्हणजे दुसरे कोणतेही प्राणी हे त्यांच्यावरती अवलंबून नसतात. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, टॉप कंझ्युमर्स असं म्हटलेलं आहे, सर्वोच्च भक्षक. अँड लास्ट वन दॅट इज ओमनिवोर्स ऑर इट इज कॉल्ड ॲज द मिश्र कंझ्युमर्स. ओमनिवोर्स दॅट इज उभयहारी प्राणी किंवा उभयभक्षी किंवा मिश्र हारी प्राणी त्याला म्हणतो, जसं की ह्युमन्स, बियर एक्सेट्रा. ते फूड बोथ ऑन हर्बीवोर्स अँड कार्निवोर्स, म्हणजे माणूस असेल किंवा बियर म्हणजे अस्वल ही तृणभक्षी प्राण्यांनाही खातात आणि मांसभक्षी प्राण्यांनाही खातात, तर त्यांना काय म्हटलेलं आहे, इट इज कॉल्ड ॲज द ओमनिवोर्स. दॅट इज प्रायमरी कंझ्युमर्स आर ॲट द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंडरी कंझ्युमर्स आर सेकंड ट्रॉपिक लेवल, अपेक्स ऑर टॉप कंझ्युमर्स आर थर्ड ट्रॉपिक लेवल, असं आपण याला ट्रॉपिक लेवल याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट, फूड चेन अँड फूड वेब. फूड चेन म्हणजे अन्न साखळी, अँड फूड वेब याचा अर्थ आहे अन्न जाळे. ऑब्झर्व द फिगर 7.1 अँड एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन द कॉम्पोनंट्स. म्हणजे खाली दिलेली जी आकृती आहे 7.1 ती आकृती काय करा, निरीक्षण करा आणि त्यांच्यामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमध्ये असणारे रिलेशनशिप म्हणजे सहसंबंध सांगा असं सांगितलेलं आहे बघा. ओके, कन्स्ट्रक्ट युअर चेन लाईक दिस वन शोन इन द फिगर. 7.1 मध्ये जर फिगर आपल्याला एक्सप्लेन करायची असेल तर आपल्याला काय सांगता येईल बघा.
दॅट इज प्रोड्युसर्स, दॅट इज ग्रास आर द प्रोड्युसर्स. याच्यामध्ये ग्रास हे काय आहे तर प्रोड्युसर आहे. ओके, विच ॲब्सॉर्ब सनलाईट, कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एअर अँड थ्रू फोटोसिंथेसिस इट प्रोड्युसेस द फूड. दॅट इज ग्रासहूपर. इट फीड्स ऑन दॅट. ग्रासहूपर जो आहे नाकतोडा तो काय करतो या ग्रासला म्हणजे गवत खातो. म्हणजे हा जो आहे इट इज कॉल्ड ॲज द प्रायमरी कंझ्युमर. सो ग्रास इज हिअर इट इज द प्रोड्युसर, हिअर इट इज अ प्रायमरी कंझ्युमर अँड फ्रॉग फीड्स ऑन द ग्रासहूपर, देअरफॉर इट इज द सेकंडरी कंझ्युमर. दॅन स्नेक ईट्स द फ्रॉग, दॅट इज इट इज द टर्शरी कंझ्युमर, तृतीयक भक्षक असं त्याला म्हणूया. अँड दॅट इज ईगल और हॉल, इट ईट्स द स्नेक अँड इट इज द अपेक्स कंझ्युमर. हा जो आहे सर्वोच्च भक्षक, हा जो गिधाड जो आहे त्याला म्हणू हॉक, हा काय झालेला आहे इथं सर्वोच्च भक्षक. अँड वेन इट डाईज द बॉडी ऑफ दॅट हॉक इट इज डिकम्पोज्ड बाय सम बॅक्टेरिया अँड सम मशरूम. याच्यामध्ये असणारे मशरूम आणि बॅक्टेरिया आहे ही बॉडी जी काय करते डिकम्पोज करतात. अँड दॅट आफ्टर डिकम्पोजिशन व्हेरियस एलिमेंट्स आर रिलीज्ड इन टू द सॉईल ॲज वेल ॲज इन टू द एअर. सो हिअर दिस बॅक्टेरिया, फंगस अँड मशरूम्स आर द डिकम्पोजर्स. म्हणजे ही फिगर जर आपल्याला एक्सप्लेन करायची असेल तर ही रिलेशनशिप आपल्याला एक्सप्लेन करता येईल की प्रोड्युसर, ग्रास इज द प्रोड्युसर, ग्रासहूपर इज द फर्स्ट कंझ्युमर, दॅन frog is a second consumer, snake is a third consumer or that is tertiary consumer, and hawk it is the apex consumer, and that mushroom, bacteria and funguses are the decomposer. Let's construct your chains like the one shown in the figure 7.1. आता या पद्धतीच्या चेन्स आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो किंवा सांगू शकतो की ज्या चेनमध्ये आपल्याला या पद्धतीचं म्हणजे रिलेशनशिप सांगता येईल. अशा अनेक चेन्स आपल्याला इथं आढळून येतात आणि त्या चेन्स कोणत्या कोणत्या आहेत. फॉर एक्झाम्पल दॅट इज इन्सेक्ट्स फीड्स ऑन द ग्रेन्स. म्हणजे काय म्हणू आपण की धान्य खाणारे कीटक, त्या कीटकांना खातात. कोण खातात तर दॅट इज अ फ्रॉगला कोण खातं रॅटला कोण खातं स्नेक, आणि स्नेकला हॉक. अँड आफ्टर डेथ ऑफ द हॉक दॅट इज डिकम्पोज दॅम. अशा अनेक प्रकारच्या चेन्स आपण सांगू शकतो. दॅट इज द फ्रूट्स आर इटन बाय मंकी अँड मंकी इज इटन बाय क्रोकोडाईल अँड क्रोकोडाईल इज द अपेक्स कंझ्युमर. आफ्टर डेथ ऑफ द क्रोकोडाईल दॅट इज डिकम्पोज द क्रोकोडाईल्स बॉडी. ओके, so interactions go on continuously between producers, consumers and saprophyte. म्हणजे अशा प्रकारे इंटरॅक्शन्स ज्या होत असतात सतत कोणाकोणामध्ये की जे प्रोड्युसर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत आणि सॅप्रोफाइट्स जे आहेत. देर इज अ डेफिनाइट सिक्वेन्स इन दीज इंटरॅक्शन्स. आणि ह्या प्रत्येक इंटरॅक्शन्समध्ये एक निश्चित प्रकारचा सिक्वेन्स आपल्याला आढळतो विच इज कॉल्ड ॲज द फूड चेन. याला काय म्हटलेलं आहे फूड चेन. ॲक्च्युली हे जे आपण एक्सप्लेन केलं आहे इट इज नथिंग बट द वन फूड चेन. ही एक आपल्याला फूड चेन असं म्हणता येईल किंवा फूड चेन आहे असं म्हणता येईल. इच चेन कन्सिस्ट ऑफ 4 to 5 ऑर मोर लिंक. म्हणजे प्रत्येक चेनला 4 किंवा 4पेक्षा जास्त 4 ते 5 लिंक्स एकमेकांना जोडलेल्या असू शकतात. अँड इकोसिस्टीम कन्सिस्ट ऑफ मेनी फूड चेन्स. म्हणजे एखादी इकोसिस्टीम असेल तर इकोसिस्टीममध्ये अशा अनेक प्रकारच्या फूड चेन्स असू शकतात. आणि ह्या फूड चेन्स दे आर इंटरॅक्टेड ॲट व्हेरियस लेवल्स. आणि त्या प्रत्येक पातळीवर एकमेकांशी जोडलेल्या असतात. दस अ फूड वेब इज प्रोड्यूसर. आणि अशा प्रकारे अन्न जाळे, वेब म्हणजे काय अन्न जाळे तयार होते. म्हणजे अशा अनेक फूड चेन्स एकमेकांना जोडले जाऊन त्याच्यापासून काय तयार होते अन्न जाळे. म्हणजे या फूड चेनमधला एखादा कुठलाही कॉन्स्टिट्युएंट असेल, कुठलाही घटक असेल, तो काय असू शकतो इट इज द प्रे ऑफ मोर दॅन 2 ॲनिमल्स किंवा मोर दॅन 2 कॉन्स्टिट्युएंट्स. म्हणजे एखादा घटक हा 2 किंवा 2पेक्षा जास्त प्राण्यांचं भक्ष्य असू शकतो. आणि त्यामुळं 2 फूड चेन्स एकमेकांशी काय झालेल्या असतात लिंक झालेल्या असू शकतात. यूज युअर ब्रेन पॉवर असं म्हटलेलं आहे.
एक्सप्लेन द फूड चेन्स ऑफ व्हेरियस इकोसिस्टीम विच यू हॅव स्टडीड लास्ट इयर. म्हणजे मागच्या वर्षी आपण ज्या फूड चेन्स अभ्यासलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करा किंवा त्या समजावून. जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्रूट, मंकी, क्रोकोडाईल ही एक फूड चेन झाली. ग्रेन्स, देन ग्रास हुपर ऑर इन्सेक्ट्स, देन फ्रॉग, देन स्नेक अँड देन हॉक ही एक फूड चेन झाली. किंवा ग्रेन्स, रॅट, स्नेक अँड हॉक हे एक फूड चेन झाली. त्याच पद्धतीनं आपण असं म्हणतो की गोट, दॅट इज ग्रास, गोट, लायन ही एक फूड चेन झाली. अशा अनेक प्रकारच्या फूड चेन्स आपण काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. अँड ऑर्गॅनिझम मे बी द प्रे फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे एखादा सजीव हा अनेक सजीवांचं भक्ष्य असू शकतो. एका सजीवाला खाणारे अनेक प्राणी असू शकतात. फॉर एक्झाम्पल, अँड इन्सेक्ट फीड अपॉन लीव्स ऑफ व्हेरियस प्लांट्स. उदाहरणार्थ एखादा कीटक असेल, तो कीटक अनेक प्रकारच्या पानं खाऊन जगत असेल. ओके, इट इज द प्रे फॉर डिफरंट ॲनिमल, परंतु तो अनेकांचं भक्ष्य असेल. फॉर एक्झाम्पल, त्या इन्सेक्टला खाणारा असेल लाईक अ फ्रॉग, वॉल लिझार्ड अँड बर्ड. त्या इन्सेक्टला खाणारा कोण कोण असू शकतो, म्हणजे बेडूक असू शकतो. वॉल लिझार्ड म्हणजे त्याला काय म्हणू आपण, सरडा, किंवा त्याला आपण म्हणतो घरामध्ये पाल असते ती. किंवा बर्ड्स, पक्षी असू शकतात त्या इन्सेक्टला खाणारे. दॅट इज इफ दिस इज टू बी शोन इन अॅन फिगर, इट विल फॉर्म अ इंट्रिकेट वेब इन्स्टेड ऑफ अ लिनियर फूड चेन. आणि मग हे जर सगळं आपण फिगरमध्ये आकृतीच्या साह्यानं जर आपण दाखवायचा प्रयत्न केला तर त्याच्यापासून अतिशय इंट्रिकेट वेब तयार होईल. म्हणजे गुंतागुंतीचं असं जाळं, एखादी सरळ अशी फूड चेन तयार व्हायच्या ऐवजी गुंतागुंतीचं एक जाळं तयार होईल. सच अँड इंट्रिकेट नेटवर्क. आणि असं जे गुंतागुंतीचं जाळं आहे, इट इज कॉल्ड ॲज द फूड वेब. दॅट इज मेनी फूड चेन्स, दे कॅन बी इंटरलिंक्ड विथ इच अदर. अनेक अन्न साखळ्या एकमेकांना जोडल्या जाऊ शकतात. कारण का, कारण एका अन्नसाखळीतील एखादा ऑर्गॅनिझम, इट इज द प्रे फॉर मेनी ऑर्गॅनिझम. एक सजीव अनेकांचं अन्न असू शकतो किंवा भक्ष्य असू शकतो. जनरली फूड वेब्स आर फाउंड एव्हरीवेअर इन द नेचर. आणि असे जे फूड वेब आहेत ते निसर्गामध्ये असंख्य ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता इथं आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे थोडा विचार करा. मेक अ लिस्ट ऑफ द व्हेरियस कन्झ्युमर्स ऑफ अन इकोसिस्टीम अराउंड यू अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. तुमच्या अवतीभोवती ज्या काही इकोसिस्टीम आहेत त्या इकोसिस्टीमचे अनेक घटक, त्याच्यामध्ये जे ग्राहक, भक्षक आहेत त्यांची लिस्ट करा. आणि त्या भक्षकांचं तुम्ही काय करा, मोड ऑफ न्यूट्रिशनमुळं क्लासिफिकेशन करा. म्हणजे काय की ते प्रायमरी कंझ्युमर आहेत, सेकंडरी कंझ्युमर आहेत, टर्शरी कंझ्युमर आहेत का अपेक्स कंझ्युमर आहेत, असं क्लासिफिकेशन करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे कुठलीही फूड चेन जर आपण घेतली तर त्या फूड चेनमधले प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती हा काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता उदाहरणार्थ पहिली फूड चेन आपण गृहीत धरली तर शेजारी आपण फूड चेन गृहीत धरू शकतो की याच्यामध्ये बघा, समजा हा ग्रास आहे. ग्रास हा काय येणार, प्रोड्युसर. आता हा ग्रासला खाणारा हा ग्रास हुपर आहे, इट इज द प्रायमरी कंझ्युमर. आता ह्या ग्रास हुपरला खाणारी ही स्क्वॅरल आहे, म्हणजे चिमणी आहे, इट इज द सेकंडरी कंझ्युमर. ओके, म्हणजे प्रत्येकाचा प्रायमरी कंझ्युमर आहे, सेकंडरी कंझ्युमर आहे का टर्शरी कंझ्युमर आहे हे काय करा, फाइंड आउट करा असं सांगितलेलं आहे. ओके, पिक्चर ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आर गिव्हन इन द फिगर 7.2. म्हणजे जी आकृती आहे या आकृतीमध्ये अनेक चित्र तुम्हाला दिसतात. कन्स्ट्रक्ट अ फूड वेब फ्रॉम दोज पिक्चर. आणि याच्यापासून एक काय करा, तुम्ही फूड वेब कन्स्ट्रक्ट करा असं सांगितलं आहे. म्हणजे आता ही एक फूड वेब आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो इथं. त्यानंतर ही एक, आता ही चिमणीला खाणारा इथं साप दिलेला नाही आहे, त्यामुळे ते चिमणी समजा मेली तर ती काय होणार आहे, इथं डिकम्पोज होणार आहे. ठीक आहे. किंवा आपण स्क्वॅरल, तर स्क्वॅरलला खाणारा हा फॉक्स आहे. फॉक्स पुन्हा मेला की हे असं होणार. ठीक आहे. पुन्हा ह्याला खाणारा हा कांगारू आहे. कांगारूची डेथ असं आपण म्हणू. किंवा हा या पद्धतीनं आपण म्हणू की ग्रासला हा डियर खाईल. डियरला हा कोण खाणार आहे, टायगर. आणि टायगरची डेथ झाली
तो डायरेक्ट काय होणार आहे, अपेक्स कंझ्युमर असल्यामुळं काय होणार आहे, तिथं डिकम्पोज होणार आहे. किंवा इथं फ्रूट्स जे आहेत ते फ्रूट्स हा मंकी खाणार आहे, मंकीला टायगर खाणार आहे, टायगरची डेथ झाली की परत काय होणार आहे, तो डिकम्पोज होणार आहे. ठीक आहे. किंवा हा प्लांट्सला हा डायरेक्ट झेब्रा खाणार आहे, झेब्राची डेथ झाली तर हा डिकम्पोज, किंवा झेब्राला हा टायगर हा खाऊ शकतो. किंवा हा जो आहे ग्रासला कोण खाणार आहे, हा रॅबिट, या रॅबिटला हा फॉक्स खाऊ शकतो. ओके. त्या किंवा रॅबिटला डायरेक्ट हा टायगरसुद्धा खाऊ शकतो. ओके. त्यानंतर हा इन्सेक्ट आहे, ह्या इन्सेक्टला हा डायरेक्ट खाऊ शकतो, हॉक. ठीक आहे. किंवा अनेक प्रकारच्या इथं फूड चेन्स आपल्याला अशा प्रकारे काय करता येतील, कन्स्ट्रक्ट करता येतील. व आता त्याच्यावर आधारित आपल्याला काय प्रश्न विचारलेले आहेत. इज द नंबर ऑफ कंझ्युमर्स इन द फूड वेब आर फिक्स्ड. या फूड वेबमध्ये असणारे नंबर ऑफ कंझ्युमर्स हे फिक्स आहेत का. ओके. याच्यामध्ये फिक्स नाहीत, कारण एक कंझ्युमर इट इज अ प्रे ऑफ मोर दॅन 2 or more than 2 organisms. त्यामुळे the number of consumers and in the food web are not fixed. What will be the effect on an ecosystem if only one type of organism in it forms the food for several different consumers in the ecosystem. म्हणजे समजा एकाच प्रकारचे सजीव हे अनेकांचं अन्न असतील तर त्या फूड वेबवरती काय परिणाम होईल, किंवा त्या इकोसिस्टीमवरती काय परिणाम होईल. आता एकच प्राणी किंवा एकच ऑर्गॅनिझम हा अनेकांचं भक्ष्य असेल तर काय होणार आहे, देर इज अ कॉम्पिटिशन टू गेट द प्रे, आणि ते प्रे करण्यासाठी कॉम्पिटिशन होईल, आणि त्या ऑर्गॅनिझमचा नंबर जो आहे, त्याची संख्या जी आहे ती आपोआप काय होणार आहे, कमी होणार आहे. अँड देर इज अ बॅलन्स ऑफ द इकोसिस्टीम इट शुड बी डिस्टर्ब्ड, आणि मग त्या इकोसिस्टीमचा बॅलन्स जो आहे तो काय होणार आहे, तिथं इक्विलिब्रियम म्हणू, तो डिस्टर्ब होणार आहे. ओके. व्हाय इज द बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम नेसेसरी इन अ फूड वेब. या फूड वेबमध्ये बॅलन्स हा का आवश्यक आहे, का आवश्यक आहे, बिकॉज इफ द इकोसिस्टीम इज बॅलन्स्ड इट रन्स द स्मूथली. One ecosystem is a part of another ecosystem and another ecosystem is a part of a very big ecosystem like earth. म्हणजे प्रत्येक इकोसिस्टीम हा दुसऱ्या इकोसिस्टीमचा भाग असू शकते, आणि प्रत्येक इकोसिस्टीम याच्यामध्ये बॅलन्स असेल, ती जर व्यवस्थित रन होत असेल तरच एन्व्हायरमेंटचा बॅलन्स हा काय होणार आहे, मेंटेन होणार आहे. ओके. मेक सम इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन्स व्हाईल हॅव्हिंग अ मील ॲट होम. घरी जेवताना तुम्ही एक काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे मजेशीर असं. आयडेंटिफाय द ट्रॉपिक लेवल ऑफ व्हेरियस फूड ॲटम्स इन युअर डिश. म्हणजे तुम्ही जे अन्न खाताय त्या अन्नामध्ये ज्या डिशेस खाताय, जे जेवताय, त्यामध्ये तुमचे जे अन्न आहे त्याचे ट्रॉपिक लेवल म्हणजे पोषण पातळी जी आहे ती तुम्ही काय करायची आहे, त्याच्यामध्ये शोधायचे आहे. अँड आयडेंटिफाय युअर ओन लेवल इन द चेन. आणि मग तुमची लेवल कोणती आहे, फर्स्ट ट्रॉपिक लेवल आहे का सेकंड ट्रॉपिक लेवल आहे, हे तुम्ही शोधून काढायचं आहे. आता हे कसं शोधून काढायचं, तर जनरली आपण जे जेवतो त्याच्यामध्ये 2 प्रकारचे अन्नपदार्थ असतात. एक म्हणजे प्लांट ओरिजिन आणि दुसरा आहे ते म्हणजे ॲनिमल ओरिजिन. म्हणजे जे वनस्पतीजन्य पदार्थ आहे, डायरेक्ट वनस्पतीपासून येणारे आणि प्राण्यांपासून येणारे. आता वनस्पतीपासून येणारे जे अन्नपदार्थ आहेत म्हणजे चपाती, भाकरी, धान्यापासून आपण जे मिळवतो ते, किंवा भात किंवा डाळी, वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फ्रूट्स, तर हे जे आहेत त्यामध्ये त्यांचं ट्रॉपिक लेवल काय असणार आहे, त्याच्यामध्ये तर ते प्रोड्युसर्स आहेत. आणि त्यामुळं आपली जी ट्रॉपिक लेवल आहे ती काय असणार आहे, फर्स्ट ट्रॉपिक लेवल. कारण आपण कोणावरती फीड होतोय, प्रोड्युसर्सवरती फीड होतोय. आता समजा आपण ॲनिमल ओरिजिन जर फूड खात असेल, म्हणजे आपल्या जेवणामध्ये नॉनव्हेज असेल, मटन, चिकन, अंडी किंवा घी, किंवा आपल्या जेवणामध्ये तूप असेल किंवा दूध असेल, तर ते ॲनिमल ओरिजिन आहे, म्हणजे प्राण्यांच्यापासून मिळवलेलं. मग तिथं ते जे ट्रॉपिक लेवल येते आपली ती सेकंड ट्रॉपिक लेवल येते. लक्षात आलं. म्हणजे ज्यावेळेला आपण प्लांट ओरिजिन अन्नपदार्थ खातो
त्यावेळेला जी ट्रॉपिक लेवल येते त्यावेळेला आपली सेकंड ट्रॉपिक लेवल असते. म्हणजे आपण काय खात असतो, दॅट इज प्रायमरी कन्झ्युमर्स. वी फीड्स ऑन द प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे प्रोड्युसर्सला खात असतो. आणि ज्यावेळेला नॉनव्हेज खात असतो किंवा दही किंवा दूध, अंडी किंवा मांस वगैरे खात असतो त्यावेळेला वी आर सेकंडरी कन्झ्युमर्स, कारण वी फीड्स ऑन द हर्बीव्होर्स असं म्हणू आपण त्याच्यावरती. आणि मग त्यावेळेला आपली ट्रॉपिक लेवल कोणती येते तर थर्ड ट्रॉपिक लेवल. म्हणजे आपली ट्रॉपिक लेवल आपण डिसाईड करा असं इथे सांगितलेलं आहे.